वेलकम टू रश्मीज रसोई। आज मी तुम्हाला मिक्स फिश थाली मध्ये वाम माशाची गाबोळी कशी फ्राय करायची, ओली कर्दी तव्यातली कशी बनवायची, बोंबील आणि भेंड्याचं कालवण, कोलबीचं कालवण कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आज आपण फिश थालीमध्ये वाम माशाची ही गाबोळी आणली आहे, ही फ्राय करणार आहोत। 4 ते 5 ह्या अगदी मोठ्या कोलब्या आणल्या आहेत। ह्याचं टोमॅटो बटाटा घालून आमच्या आगरी कोळी पद्धतीने कालवण बनवणार आहोत। बोंबलामध्ये एक 5-6 भेंडी घालून ह्याचं आटवण तयार करणार आहोत आणि तव्यातली कर्दी ही फ्राय करणार आहोत। तर चला मग सर्व मच्छी मी साफ करून घेते, नंतर एक एक करून रेसिपी बनवायला सुरुवात करते। फिश थालीमध्ये आता आपण बोंबलाचं कालवण बनवणार आहोत, ते पण भेंडी घालून। बोंबलाचं कालवण बनवण्यासाठी 4 ते 5 हे बोंबील आपण साफ करून कापून घेतले आहेत। 4-5 भेंडी घेतली आहेत। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या चेचून वापरणार आहोत। 2 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 कोकमाची टापं, अर्धा चमचा हळद, एक मोठा चमचा भरून रश्मीज रसोईचा हा आगरी कोळी मसाला आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत। तर चला मग लगेचच कालवण बनवायला सुरुवात करूया। कालवण बनवताना सर्वात आधी हे बोंबील आणि भेंडी जी साफ करून घेतली आहे ती आपण ह्या कढईत काढून घेऊया। फोडणी न देता हे आम्ही बोंबलाचं आटवण तयार करतो। कोकमाची टापं घालते, हिरवी मिरची, चेचून घेतलेला लसूण, अर्धा चमचा हळद घेणार आहोत, एक मोठा चमचा भरून रश्मीज रसोईचा हा आगरी कोळी मसाला यूज करणार आहोत, चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे तेल घेते। व्यवस्थित भेंडी आणि बोंबील ह्या मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं की अगदी अर्धा पेला एवढंच पाणी घालणार आहोत। आज हे बोंबलाचं आटवण आपण खूप पातळ नाही करणार, असं थपथपीतच करणार आहोत, म्हणून अगदी अर्धा पेला एवढंच पाणी घेतलं आहे। लगेचच ही कढई आता गॅसवर ठेवूया। गॅसची फ्लेम मी ऑन करते। हे बोंबील मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेलं कालवण करायला आपण गॅसवर ठेवूया। सुरुवातीला हाय फ्लेम वरच हे बोंबलाचं आटवण ठेवायचं आहे। हे बघा, आपल्या भेंडी आणि बोंबलाच्या आटवणाला छान उकळी आली आहे। आता गॅसची फ्लेम लोवर ठेवते आणि लो फ्लेम वर एक 5 ते 6 मिनिटा करता बोंबील आणि भेंडी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। 5 ते 6 मिनिटं झाले, झाकण काढून बघूया। तुम्ही बघू शकता सुंदर असं आपलं हे बोंबील आणि भेंड्याचं आटवण तयार झालं आहे। ह्या बोंबलाच्या आटवणाला ना जास्त अशी पळी वगैरे फिरवून घ्यायची नाही, हाय फ्लेम वर एक छानशी उकळी काढून घ्यायची आहे। हे बघा, बोंबील आणि भेंड्याच्या आटवणाला छान उकळी पण आली आहे। गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते, थोडीशी ह्याच्यावर कोथिंबीर स्प्रिंकल करते आणि सर्व करण्यासाठी आमच्या आगरी कोळी पद्धतीचं बोंबील आणि भेंड्याचं आटवण तयार आहे। कोलबीचं कालवण बनवण्यासाठी 6 ते 7 आपण ह्या मोठ्या कोलब्या अशा साफ करून घेतल्या आहेत। एक टोमॅटो वापरणार आहोत, बटाट्याच्या पण फोडी करून घेतल्या आहेत। अगदी मीडियम साईजचा एक कांदा चिरून घेतला आहे। 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या पण चेचून वापरणार आहोत। ह्या कोलबीच्या कालवणासाठी मूठभर सुकं खोबरं खिसून भाजून घेतलंय। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा पाणी न घालता असं ह्याचं आपण मिक्सरला वाटण फिरवून घेणार आहोत। 2 चमचे रश्मीज रसोईचा हा आगरी कोळी मसाला वापरणार आहोत, अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ आणि 2 ते 3 कोकमाची टापं यूज करणार आहोत। तर चला मग लगेचच हे वाटण मिक्सरला फिरवून घेते आणि कालवण बनवायला सुरुवात करते। कोलबीचं कालवण बनवण्यासाठी गॅसवर आपण हे पातेलं ठेवलं आहे। 2 टेबलस्पून एवढं तेल घेणार आहोत। तेल पण छान गरम झालं की फोडणीला आपण ह्या लसणाच्या पाकळ्या आणि बारीक चिरून घेतलेला मीडियम साईजचा कांदा ऍड करूया। गॅसची फ्लेम लो टू मीडियम वर ठेवून कांदा मी शिजवून घेते।
हे बघा, कांदा पण आपला अगदी मिनिटभरातच शिजला गेलाय. आता आपण ह्याच्यात अर्धा चमचा हळद घालूया. 2 चमचे रश्मीज रसोईचा हा आगरी कोळी मसाला ऍड करणार आहोत. हळद आणि मसाला तेलावर छान परतून घ्यायचा आहे. नंतर हे सुकं खोबऱ्याचं वाटण जे आपण वाटून घेतलंय ते ऍड करूया. अगदी 3 ते 4 चमचेच हे खोबऱ्याचं वाटण घ्यायचं आहे. कालवणामध्ये आम्ही खूप जास्त वाटणाचा उपयोग करत नाही, कधी कधी तर बिना खोबऱ्याच्या वाटणानीच कालवण बनवत असतो. आता आपण ह्याच्यामध्ये ह्या कोलब्या ऍड करणार आहोत. कोलब्या व्यवस्थित आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी ऍड करूया. जवळपास 1.5 ग्लास एवढं मी पाणी ऍड केलं आहे. पाणी ऍड केल्यानंतर एका बटाट्याच्या ज्या फोडी करून घेतल्यात त्या ऍड करते. एक टोमॅटो पण चिरून घेतलाय तो ऍड करूया. 3 कोकमाची टापं, चवीप्रमाणे मीठ. कालवण व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हाय फ्लेमवर एक छानशी ह्याला आपण उकळी काढून घेणार आहोत. आपल्या कोलबीच्या कालवणाला पण छान अशी उकळी आली आहे. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम वर ठेवून एक 10 ते 12 मिनिटाकरता बटाट, कोलब्या, टोमॅटो शिजवून घ्यायचे आहेत. अगदी 8 ते 10 मिनिटच झाले आहेत. कोलबी आणि बटाट शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. तुम्ही बघू शकता कोलब्या तर आपल्या छान शिजल्या गेल्यात. हे बघा, बटाट पण अगदी इझिली शिजलं गेलंय. आता गॅसची फ्लेम हाय करते. हाय फ्लेमवर ह्याला एक छानशी उकळी काढून घेते. आपल्या कोलबीच्या कालवणाला पण छान उकळी आली आहे. पुन्हा झाकण ठेवते. थोडीशी वाफ कमी झाली की आपण झाकण उघडून बघणार आहोत. गॅसची फ्लेम मी आता स्विच ऑफ केली आहे. 1-2 मिनिटं झाले आहेत. झाकण काढून बघूया. तुम्ही बघू शकता अगदी 2 चमचे तेलावर हे आपण कोलबीचं कालवण केलं होतं, पण किती सुंदर तरी आणि कलर ह्या कालवणाला आला आहे. थोडीशी कोथिंबीर ऍड करते आणि सर्व करण्यासाठी आमच्या आगरी कोळी पद्धतीचं हे कोलबी बटाटा टोमॅटोचं कालवण तयार आहे. तव्यातली ओली कर्दी बनवण्याकरता आपण एक वाटा कर्दीचा घेतला होता. निवडून वगैरे स्वच्छ धुवून घेतली आहे. मोठ्या साईजचा एक कांदा चिरून घेतला आहे. 1 ते 2 हिरव्या मिरच्या, एक मोठा चमचा भरून आलं लसूण क्रश वापरणार आहोत. अगदी छोटासाच एक टोमॅटो चिरून घेतला आहे. पाव चमचा हळद, 1 चमचा रश्मीज रसोईचा हा आगरी कोळी मसाला आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत. तर चला मग लगेचच तव्यातली ही ओली कर्दी बनवायला सुरुवात करूया. तव्यातली कर्दी बनवण्याकरता गॅसवर आपण हा पॅन ठेवला आहे. 3 टेबलस्पून एवढं तेल घेणार आहोत. तेलामध्ये फोडणीला बारीक चिरून घेतलेला कांदा आणि हिरवी मिरची ऍड करते. त्याच्या जोडीलाच एक मोठा चमचा भरून आलं लसूण क्रश घेतला आहे, तो देखील ऍड करूया. आता गॅसची फ्लेम मीडियम वर ठेवून हा कांदा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. कांदा झटपट शिजण्याकरता मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम लो वर ठेवते. 1-2 मिनिटं झाली आहेत. झाकण काढून बघूया. तुम्ही बघू शकता कांदा छान आपला शिजला गेलाय. आता गॅसची फ्लेम हाय वर करून घेते आणि कांदा व्यवस्थित मिक्स करून घेते. आता आपण ह्याच्यामध्ये अगदी पाव चमचाच हळद घालणार आहोत. 1 चमचा भरून आपण आगरी कोळी मसाला ऍड केला आहे. हळद आणि मसाला तेलावर छान परतून घ्यायचे. त्याच्या जोडीलाच हा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आहे, तो देखील ऍड करते. टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून झाला का ही निवडून स्वच्छ धुवून घेतलेली कर्दी ऍड करूया.
2 कोकमाची टापं घालते, चवीप्रमाणे मीठ. सुरुवातीला हाय फ्लेम वरच ही कर्दी मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची आपल्याला. आता गॅसची फ्लेम मीडियम वर ठेवते आणि ही कर्दी पॅन मध्ये आपण व्यवस्थित अशी पसरून घेऊया. 1-2 ते 3 मिनिटाकरता आपण ही कर्दी शिजवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम अगदी मीडियम वरच ठेवायची आहे. 2 ते 3 मिनिटं झाली आहेत. कर्दी व्यवस्थित पुन्हा एकदा परतून घेऊया. आणि आता गॅसची फ्लेम मीडियम वर ठेवून ही कर्दी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, झाकण ठेवू नका ह्या कर्दीवर, नाहीतर त्याला पाणी सुटेल आणि मग खूप ओलसर अशी कर्दी होईल. आता एक 4 ते 5 मिनिटाकरता उलटपालट करून ही कर्दी आपल्याला मीडियम फ्लेम वरच शिजवून घ्यायची आहे. आणखीन 3 ते 4 मिनिटं झाली आहेत. हे बघा, कर्दी आपली व्यवस्थित शिजली गेली आहे. हाय फ्लेम वर आता मी मिक्स करून घेते. थोडीशी कोथिंबीर ऍड करूया आणि सर्व करण्यासाठी आपली ही तव्यातली ओली कर्दी तयार आहे. गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते. वाम माशाची गाबोळी फ्राय करण्यासाठी ही बघा, ही गाबोळी आपण अशी ह्या चाळणीवर धुवून घेतली आहे. आता ह्या प्लेट मध्ये मी ही काढून घेते. वाम माशाची गाबोळी दिसायला ही असते. तुम्ही 3 पद्धतीने ही गाबोळी बनवू शकता. एक म्हणजे ह्या गाबोळीचा आपण बुर्जी बनवू शकतो, दुसरी म्हणजे ही गाबोळी बॉईल करून फ्राय करू शकतो, आणि तिसरी पद्धत म्हणजे आता मी जी दाखवणार आहे ती डायरेक्ट आपण ह्याला हळद मीठ मसाल्याने मॅरिनेट करणार आणि ही तळून घेणार आहोत. स्वच्छ धुवून घेतलेल्या ह्या वाम माशाच्या गाबोळीवर आता आपण मीठ ऍड करूया. अगदी अर्धा चमचाच मीठ घेतला आहे. 1 चमचा आपला हा रश्मीज रसोईचा आगरी कोळी मसाला, पाव चमचा हळद, 2 मोठे चमचे भरून आलं लसूण क्रश घेतला आहे. पेस्टच्या ऐवजी न क्रशच यूज करा यासाठी. आता आपण ह्याच्यावर कोथिंबीर ऍड करणार आहोत. अर्धा लिंब पिळून घेते. गाबोळी आता अगदी अलगद हाताने आपल्याला मॅरिनेट करून घ्यायची आहे. ही गाबोळी ना तुम्ही कोणत्याही पद्धतीने केली तरी पण खायला अगदी सुंदर लागते. खूप कमी वेळा बाजारात ही वाम माशाची गाबोळी आपल्याला मिळते. पण जर कधी तुम्हाला मिळाली ना तर नक्की घ्या आणि ही मी माझी पद्धत जी दाखवते त्या पद्धतीने नक्की ही गाबोळी फ्राय करा. हे बघा, अगदी व्यवस्थित ही गाबोळी आपण मॅरिनेट करून घेतली आहे. एका बाजूला आपला पॅन पण गरम झाला आहे. लगेचच ही गाबोळी आता फ्राय करायला तव्यात सोडते. वाम माशाची गाबोळी फ्राय करण्यासाठी गॅसवर आपण हा पॅन ठेवला आहे. 3 टेबलस्पून एवढं मी तेल घेते. तेल पॅन मध्ये व्यवस्थित पसरून घेऊया. आता एक एक करून हे गाबोळीचे पीसेस मी तेलावर सोडते. हे बघा, एक एक करून हे सर्व गाबोळीचे पीसेस मी तेलावर सोडले आहेत. आता याच्यावर झाकण ठेवूया आणि लो टू मीडियम फ्लेमवर एक 3 ते 4 मिनिटाकरता एक बाजू ही गाबोळीची व्यवस्थित तळून घेणार आहोत. 3 ते 4 मिनिटं झाले, झाकण काढून बघूया. हे बघा, एक बाजूनी तर गाबोळी अगदी व्यवस्थित फ्राय झाली आहे. आता पलटून घेते. ही गाबोळी तळायला ना काय खूप जास्त वेळ लागत नाही. तुम्ही बघू शकता जेवढी सुंदर दिसते ना ही गाबोळी, टेस्टला पण अगदी 1 नंबर लागते. म्हणून खूप कमी वेळा ही गाबोळी आपल्याला बाजारात मिळते आणि जर कधी मिळाली तर नक्की तुम्ही घ्या. एक एक करून सर्व हे गाबोळीचे पीसेस मी पलटून घेतले आहेत. पुन्हा ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि ही गाबोळी आणखीन एक 4 ते 5 मिनिटाकरता लो टू मीडियम फ्लेमवर फ्राय करून घेणार आहोत.
3 ते 4 मिनिटं आणखीन झाली आहेत. आपण झाकण काढून बघितलंय. हे बघा, सुंदर अशी आपली गाबोळी दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून झाली आहे. उकडवली नाही तरी पण ही वाम मास्याची गाबोळी आहे ना, अशी लो फ्लेमवर जर तुम्ही झाकण ठेवून तळून घेतली तर अगदी व्यवस्थित ही तळली जाते. कमी तेलावर आणि मोजकेच इन्ग्रेडियंट्स यूज करून झटपट अशी ही वाम मास्याची गाबोळी आपली फ्राय झाली आहे. थोडीशी कोथिंबीर ऍड करते आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते. सर्व करण्यासाठी ही वाम मास्याची गाबोळी तयार आहे. आजच्या फिश थालीमध्ये तव्यातली ही ओली कर्दी आपली तयार आहे. वाम माशाची गाबोळी, मोठ्या कोलबीचं आमच्या आगरी कोळी पद्धतीचं कालवण आणि बोंबील आणि भेंड्याचं आटवण आपलं तयार झालं आहे. लगेचच आता मी ताट वाढून घेते. ताट वाढताना सर्वात आधी सुरुवात आपण ह्या कोलबीच्या कालवणाने करूया. अगदी सिंपल सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे कोलबीचं कालवण दाखवलं आहे. हे कालवण तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत पण खाऊ शकता. अगदी 2 ते 3 चमचेच वाटण यूज करून आपण हे कोलबीचं कालवण बनवलं आहे. नंतर बोंबलाचं आटवण. बोंबलाचं आटवण तर नेहमीच बनवत असतो, पण असं भेंडी घालून केलेलं हे बोंबलाचं आटवण आहे ना, नक्की एकदा तरी तुम्ही ट्राय करा. टेस्टला खूपच सुंदर लागतं. कमी पाण्यावर बिना वाटणाचं असं हे बोंबील आणि भेंड्याचं आपण हे आटवण तयार केलं आहे. हे बोंबलाचं आटवण तुम्ही चपाती किंवा भाकरी सोबत पण खाऊ शकता. अगदी चमचमीत असं लागणारं हे बोंबील आणि भेंड्याचं आटवण नक्की एकदा ट्राय करा. कांद्यातली तव्यातली बनवलेली ही कर्दी, ओली कर्दी असो किंवा सुकी कर्दी, सर्वांनाच आवडते. ही अशी तव्यातली कर्दी बनवली ना का चपाती, भाकरी सोबत किंवा टिफिनला नेण्याकरता पण खूप चांगला पर्याय आहे. तुम्हाला पण जर ही मी बनवलेली तव्यातल्या कर्दीची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा तरी ही कर्दी ट्राय करा. अगदी सिंपल सोप्या पद्धतीने आपण ही वाम माशाची गाबोळी न बॉईल करता तळली आहे. लो फ्लेमवर अगदी कमी मीठ मसाला लावून ही वाम माशाची गाबोळी आज आपण तळली होती. तुम्हाला पण जर मी बनवलेल्या आजच्या ह्या फिश थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तरी असे मिक्स मासे आणून फिश थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही फिश थाली कशी झाली आहे ती. जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या फिश थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.